नागपुरात ऑनलाईन डिलिव्हरी करणाऱ्या कंपनीतील 2 डिलिव्हरी बॉयजनं स्पर्धेच्या वादातून आपल्या सहकार्यावर जीवघेणा हल्ला केला। कंपनीमध्ये चांगली कामगिरी आणि चांगली इमेज असल्याच्या रागातून या दोघांनी सहकारी युवकावर चाकू हल्ला केला। गंभीर जखमी युवकावर रुग्णालयात उपचार सुरू असून गणेशपेठ पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे। ही घटना गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एसटी महामंडळाच्या क्वार्टरसमोर उशिरा रात्री घडली। जखमी युवकाचं नाव आमीन मुस्तफा पठाण असं असून तो उंटखाना परिसरातील रहिवासी आहे। तो ब्लिंकिट कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो। पोलिसांच्या माहितीनुसार केतन उरकुडे आणि श्रवण बारई हे दोघंही त्याच कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून कार्यरत आहेत। आमीन वेळेवर डिलिव्हरी पूर्ण करत असल्यानं कंपनीत त्याची चांगली प्रतिमा होती आणि याच कारणावरून दोन्ही आरोपी त्याच्यावर नाराज होते आणि वारंवार त्याच्याशी वाद घालत होते। रविवारी सकाळीही त्यांनी आमीनशी वाद घालून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती। रात्री अमीन मॉडेल मिल चौक इथं डिलिव्हरी पूर्ण करून कंपनीकडे परतत असताना त्याचा पाठलाग करत असलेल्या दोन्ही आरोपींनी एसटी महामंडळाच्या क्वार्टर्सजवळ त्याची दुचाकी अडवली आणि त्याच्यावर चाकूनं वार केले। या हल्ल्यात आमीन गंभीर जखमी झाला। घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले। स्थानिक नागरिकांनी जखमी आमीनला तातडीनं मेडिकलमध्ये दाखल केलं आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली। माहिती मिळताच गणेशपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली। डिलिव्हरी बॉय आहे ब्लिंकिटचा। हा उंटखाण्याला जातो इमामवाडा हद्दीमध्ये। हा रोज आपल्या टार्गेटपेक्षा जास्त टार्गेट पूर्ण करतो, म्हणजे त्याला एक्स्ट्रा रक्कम मिळतो कंपनीकडनं। आणि यातील जे आरोपी आहेत त्याला मारणार आहे, एक आहे केतन उरकुडे, हा दिला जातो, आणि दुसरा आहे श्रावण बारई। तर हे त्याला नेहमी टोकायचे की तू उशिरा येऊनही तुझं टास्क पूर्ण करतो आणि तुला कंपनीकडनं जास्त रक्कम मिळते। तर त्यांचे नेहमी असे वाद व्हायचे। 2 तारखेला पण सकाळी त्यांचा वाद झाला होता याच कारणावरनं, आणि त्या वादाच्या अंती संध्याकाळी त्यांनी त्याचा पाठलाग करत आले आणि त्याला जाधव चौक येथील बाजूला एस टी स्टँड यांचे जे क्वार्टर्स आहेत त्यासमोर त्याला चाकूने वार केला आणि त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता आणि त्याला लगेच मेडिकलमध्ये नेऊन त्याचा उपचार करण्यात आलेला होता। तरील दोन्ही आरोपींना आमच्या DB पथकाने अटक केलेली आहे।